पंढरपुर में सड़कों की बदहाल हालत को लेकर एक अनोखा आंदोलन देखने को मिला। महर्षि वाल्मीकि टीम ने सड़क के गड्ढों में लकड़ी की नावें छोड़कर प्रशासन का ध्यान खींचने की कोशिश की। आपको बता दें, दरअसल पंढरपुर शहर की अधिकांश सड़कों पर गहरे गड्ढे पड़े हुए हैं, जिससे नागरिकों और भक्तों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। कुछ दिन पहले भी महर्षि वाल्मीकि टीम ने मोमबत्तियां जलाकर विरोध जताया था, लेकिन हालात जस के तस रहने पर इस बार गड्ढों में लकड़ी की नावें छोड़कर अनोखा आंदोलन किया गया। आंदोलनकारियों ने गड्ढों को जल्द भरने की मांग की। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मीकि संघ। या पंढरपूर शहराची अक्षरशः चाळण झालेली आहे। पंढरपूर शहरात आताही एक रोड नाही जिथं खड्डा नाही। पूर्ण हे पंढरपूर शहर खड्डे पूर झालेलं आहे। प्रत्येक चौकात, प्रत्येक रोडवर खड्डे पडले। नागरिकांचे हाल, भाविकांचे हाल होत आहेत, तरी झोपलेलं प्रशासन काय जागं होत नाही। ते झोपलेलं प्रशासन जागं करण्यासाठी आम्ही महर्षी वाल्मीकि संघाच्या वतीनं ज्या खड्डे पडल्यात, हा जुना महर्षी वाल्मीकींचा पूल आहे, त्या पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही नावा सोडलेल्या आहेत। भविष्य काळामध्ये ह्या खड्डे, हे रस्ते नाही नीट झाले तर आम्हाला इथं मोठ्या नावा सोडण्याची वेळ येऊ शकते। म्हणून आमच्या ह्या आंदोलनाची आम्ही ह्या खड्ड्यामध्ये नावा सोडून आम्ही शासनाचा प्रतिकात्मक निषेध केलाय। लवकरात लवकर शासनानं या झोपलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिल्यास येणाऱ्या काळामध्ये असे अनेक आंदोलनं महर्षी वाल्मीकि संघाच्या वतीने करतोय। आणि इथं पडलेले खड्डे घुसवलेच पाहिजे, इथे पडलेले खड्डे घुसवलेच पाहिजे, 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 पडलेले खड्डे घुसवलेच पाहिजे।